रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही. सोलापूर महामार्गावरील कायम चर्चेत असलेल्या शेवाळवाडी तालुका हवेली येथील जॉय विला सोसायटीत राहणाऱ्या 36 वर्षीय तरुणाने एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीवर मांजरी पोलीस ठाण्यात पॉक्सोसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना मंगळवारी दिनांक 3 मार्च रोजी दुपारी 1:15 वाजता घडली. पंकज पोपट टाकवले, वय वर्ष 36, राहणार जॉय विला सोसायटी, हडपसर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर मांजरी पोलीस ठाण्यात पोक्सो आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी अल्पवयीन पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी धुलीवंदन निमित्ताने अल्पवयीन 13 वर्षाची मुलगी सोसायटीच्या आवारात मैत्रिणींसोबत रंग खेळल्यानंतर परिसरातील एका कॅफेमध्ये नाश्ता करण्यासाठी गेली होती. त्यावेळी सोसायटीतच राहणारा पंकज ताकवले हा कॅफेमध्ये येऊन मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. मुलीने प्रतिसाद दिला नाही, तरीही आरोपीने तिच्या खांद्यावर हात ठेवत पुन्हा तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप करण्यात आलाय. घटनेनंतर मुलगी घरी परतल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत तिने आईला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीचे संशयास्पद वर्तन दिसून आल्याचा दावा करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणी आरोपी पंकज ताकवले यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 75 तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 पोक्सो अंतर्गत कलम 8-12 लागू करण्यात आले. तसेच अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियम 1989 सुधारणा 2015 अंतर्गत कलम 3(1) WI आणि 3(2) VA नुसारही गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनास्थळी लोणीकाळभर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उधमले, हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, अतिरिक्त कार्यभार मांजरी पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उधमले करीत आहेत. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.